आवाज आवाज आज अगदी तीन नजरेने पाहत आहे. होय माते मला देखील असं दिसत आहे. होय पार्वती, होय बाळाने, या सृष्टीमध्ये मला एक विघ्न दिसत आहे. या पृथ्वीवर असुर जन्माला येणार आहे आणि तो सर्वत्र आक्रमण करणार आहे. अगं माते आम्हा देवांचे कामच आहे या पृथ्वीवरील असुरांना वर देणे आणि त्या संकटाचे निवारण करणे. होय बाळाने, या पृथ्वीवर असुर आहे म्हणूनच देव आहे. असुरांना ठार करणे व आपले जीवन मिळवणे हेच आपले काम आहे. Yeah.
माझा आणि देवी तिलोत्तमाचा पुत्र आहे. तुला या त्रिभुवनात अनुराग या नावाने ओळखलं जाईल. जा बा, सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर. माझ्या पूर्वजांवर अन्याय केलं याचाच बदला घेण्यासाठी हा यमाचा पोर आहे. यमाचा पोर सर्व देव कैरावडा करून सोडेल. देवानो, माझ्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सर्व देवाला सिद्धांचे आव्हान करतो. शिवकारा माझे आव्हान देवानो. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. संत महंत होतील वेदी, संत महंत होतील वेदी, संत महंत होतील वेदी, संत महंत होतील वेदी. वाळवंती, नाचे आनंदी वाळवंती. जाओ पंढरी जाओ, पंढरी जाओ, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू, जीवाच्या जीव लगा पाहू. नारायणं. देव ऋषी नारद ब्रह्मांड फिरणारे आपण आणि आज या यमपुत्राला रावतीराच्या राज्यात आपले आगमन. नारायण नारायण. अरे अण्णासुरा, पण तू आज आनंद दिसत आहेस. देव ऋषी नारद, आनंद तर नाही. देव ऋषी नारद, याचे कारण आपल्याला कळेलच, पण तुमचे आगमन झाले याचे कारण आम्हाला कळायला. नारायण
अण्णा सुरा असं काहीच नाही. काहीच नाही. आज देवांची सभा सोडून असुरांच्या राज्यात आपले आगमन म्हणजे नक्कीच काहीतरी शुभवार्ता असणार. देव ऋषी नारद, आपले आगमन बोला काय आहे? नारायण नारायण. अरे अण्णा सुरा, तू असुरांचा राजा आहेस, हा. परंतु या त्रैलोक्यामध्ये देवदेवतांचं राज्य आहे. नाही. नारायण नारायण. देवदेवतांचे राज्य आहे. हे याच देवाने माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. तू तर ब्रह्मदेवाचा पुत्र आहे, तुला तर माहीतच आहे. देव ऋषी नारद, याचाच बदला घेण्यासाठी सर्व देव कैलावर करण्याचे ठरवले आम्ही. पण सर्वप्रथम स्वारी कोणावर करू? बोला देव ऋषी नारद. नारायण नारायण. अरे अण्णा सुरा, तुझ्या पूर्वजांचा बदला घ्यायचा असेल आणि या त्रैलोक्याचं राज्य व्हायचं असेल तर सर्वप्रथम सर्व देवदेवतांना युद्धात आवाहन कर. तुला ठाऊकच आहे, सागर मंथनाच्या वेळी त्या विष्णू नारायणानं नर्तिकेचं रूप धारण केलं. त्याच आदिनारायणानं सागर मंथनाच्या वेळी स्वतः अमृत आणि तुम्हा देवाच्या वाट्याला मदिराला भस्मासुराचा त्याचा वध केला. त्याच वेळेला याच आदिनारायणानं सुंदर नर्तिकेचं रूप धारण करून भस्मासुराचा वध केला. आणि याचा जर बदला घ्यायचा असेल तर अण्णासुरा जास्त विलंब न होता सर्व देवाला युद्धात सवार कर आणि म्हणजेच या त्रैलोक्याचा राजा होशील. सर्व देवाला सर्व चिप्पळ करून सोडेल हा यमाचा पोर. अण्णासुरा असाच आणि अमरावतीचा राजा इंद्रदेव, ह्या इंद्रदेवाला युद्धात आवाहन कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. मग या त्रैलोक्याचा राजा तूच होशील. आणि हो, इंद्रदेवाच्या भेटीला गरुडावर स्वारून वैकुंठपती विष्णुदेव देखील येत आहेत. विष्णुदेवाला देखील युद्धात आवाहन कर. म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील आणि एकाच वेळेला दोन राष्ट्रांचा राजा होशील. वा वा वा. तो अमरावतीचा राजा इंद्र हो, आणि विष्णू ही तेथेच आहे काय? वा. देव ऋषी नारद, युद्धाची मजा तर घ्यायला या. अमरावतीवरच या. या या देव ऋषी नारद, युद्धाची मजा तर घ्या. नारायण नारायण. झालेच आपले काम. कळीचं साधन मिळालं. देवदेवताने संपूर्ण ही जबाबदारी पार पडली. नारायण नारायण. नाही रे नाही कुणाच कोणी. नाही नाही कुणाच कोणी. अंती जाशील एकलच प्राण्या तू माझ माझ म्हणून. अंती जाशील एकलच प्राण्या तू माझ माझ म्हणून. नाही नाही कुणाच कोणी. नाही नाही कुणाच कोणी. इंद्र दरबार भरला. ब्रह्मा उर्वशी आपल्या नृत्यास सुरुवात करा. आज रंगला दरबार सजला. आज रंगला दरबार सजला. इंद्रदेवाचा आदेश आला रंभानाचे सभेला. इंद्रदेवाचा आदेश आला रंभानाचे सभेला. आज रंगला दरबार सजला. आज रंगला दरबार सजला.
Shiva
तेव्हा त्या दिव्या मोतीगिरीच्या घेतात. तसेच वासनांचे मरण जवळ आले की तुम्ही देवांवर यमाचा पुत्र आहे म्हणून तुला सांगतो, जा जा तू तुझ्या दरबारात परत जा. विष्णू, तू काय मला माफ करतोस? अरे माझ्या पूर्वजांवर कोण अन्याय केलाय? विष्णू, याचाच बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नरासूर सर्वप्रथम तुलाच युद्धाचे आव्हान करतो. हे इंद्रदेव, म्हणे देवांचा देव इंद्रदेव, हे जनाची कोटी देवांचा राजा म्हणतो. या इंद्रपुरी
सहल्या मी कदापि माघार घेणार नाही. महादुर्गा ही अमरावती वळण हे तुझं स्वप्नच राहील. आल्या मार्गाने परत परत जाण्यासाठी हा जन्माचा पर्याय नाही. हे देवानो शुक्र माझे आव्हान. म्हणे अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि वैकुंठपती विष्णुदेव दोन्ही सैलावर पळायला लागले. नारायण नारायण. ब्रह्मपुत्र नारद असा कोणता देव आहे तो माझ्या वंश कार्याला सांगा कोणता देव आहे? नारायण नारायण. अरे अण्णासुरा आता राहिला तो कैलासपती महादेव. त्या महादेवाला युद्धावर कर. महादेवाला युद्धात पराभूत कर. मग त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहे. काय? तो शिवहारा शंकर हो आताच कैलासावर जातो म्हणजे खरं ना? नारायण नारायण. पण अण्णासुरा ज्याच्यासाठी तुझा हा खटाटो त्या सिंहासनावर एकदा विराजमान हो म्हणजे झालं. अमरावतीवर हो अमरावतीवर आताच विराजमान होतो म्हणजे खरं ना? देवदूती नारद बघा विनाशकाली विपरीत बुद्धी. नारायण नारायण. देवदूती नारद माझेच आगमन होणार. मीच राजा होणार या सिंहासनावर. नारायण नारायण. वा 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 वा. देवदेवताच्या देखील मनात नाही तू या त्रैलोक्याचा राजा व्हावं. नारायण नारायण. हे संपुर्या फोडून टाकीन फोडून टाकीन. यमाचा पोर म्हणतात या देहाला यमाचा पोर. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या पायी जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन
सिंहासनावर तुझे आगमन व्हावे असे. शंकर यमपुत्र म्हणून कैलासावर येत आहे. शंकर या पृथ्वीवर जो जन्माला येणार त्याचा मृत्यू आहे हे मलाही माहीतच आहे. पण माझा मृत्यू कोणाच्या हाती हा तुलाही माहीत नाही नि मलाही, कारण मी यमाचा पोर आहे. परत जाण्यासाठी हा यमपुत्र अनदासूर येत नाही. विचार या तुझ्या देवाना सैन्याला करून सोडले. तो युद्धास्त्र या पलपुटे देव आणि म्हणे देव आणि देव देवानो थांबा काहीतरी उपाय सांगा देवा, काहीतरी उपाय सांगा. महादेवा, आपण आपल्या दूरदृष्टीमध्ये आधीच पाहिलं होतं की या पृथ्वीवर एक बालक जन्माला येणार आहे आणि तो बालक या पृथ्वीवर आकार माजवणार आहे. मग त्याचं निवारण देखील आपणच करावं. देव हो, आपण मार्ग जाण्याचा आराधना करूया, ते त्यातून मार्ग काढतील. मी काय देवा? विश्व चालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझा नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझा नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया नीत नगरा यावे मोरया
काहीतरी उपाय शोधा. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. त्या नासुराला मी गुरुकृत करतो. ठीक आहे. रामा नासुराला आल्या मार्गाने परत जा. परत द्या, परत द्या, परत द्या. सगळे देव काय एकच सांगतात? काय घाबरता की काय? विचार घ्या तुझ्या देवाना. हा यमपुत्राने नाशिक परत जाण्यासाठी येत नाही 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 नाही. या देवाने माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. याचाच बदला घेण्यासाठी सर्व देव सैरावरा करून सोडले. फक्त तू माझ्या मार्गात आहे. मलाच म्हणतो तू माझ्या मार्गातून बाजू हो. अरे नासुरा, इथे मारण्यासाठी नाही, तर तुझा वध करायचा उभा आहे. हा तुझा मरण निश्चित. माझं मरण, माझं मरण, माझं मरण म्हणे निश्चित. विचार तुझ्या घोसाळ्याला विचारल्या म्हणे तुझं मरण आता निश्चित आहे. मलाही हा हेच म्हणाला होता. हा तुझा विष्णू मला काय म्हणाला रे? ज्यावेळी मुंग्याला पंख फुटतात त्यावेळी ती दिव्याभोवती गिरत्या घेतात. तसेच तुमच्या सुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवाला त्रास द्यायला सुरुवात करता. ह्या विष्णूला ज्यावेळी मी युद्धाचे आव्हान केले त्यावेळी ह्या विष्णूने काय केलं? आला आपलं चक्र हलवी. आणि हा तुझा अमरावतीचा राजा काय तर म्हणे मी इंद्र. कसला रे देव हा? रंबा नाचवतो रंबा रंबा. आणि म्हणे मी देव देव देव. देवानो तू माझ्या मार्गातून बाजू हो. अरे नासुरा, एवढा जमला असेल तर मग होईल जात तयार. तू आजवर कधी माझा पराक्रम पाहिला नाहीस. अरे जर का मी मनात आणलं ना तर तुझी तोंड अशी ठेवले ना अशी गरगर गरगर भूल आपटून मारेल मी तुला. आजपर्यंत कोणत्या असराने माझे तोंड पकडण्याची हिंमत केली नाही, पण तू ती हिंमत केली. आता तर तुझा मरण ह्या पोराच्यात काहीतरी दम आणि एकदा बघू बघू बघू. मी गुरुकृत केले आहे, परंतु माझ्या पोटात आता बिंद औषध आहे पोटापोटासाठी. काहीतरी करा देऊ, काहीतरी करावं. हे श्री गणेशा, आम्ही सर्व देव मिळून तुम्हाला सुद्धा चंद्रार्पण करतो. कदाचित
त्यामुळे तुमच्या पोटात होणार अग्निदाह हा शांत होईल. हे वक्रतुंडा, मी तुम्हाला माझे कमल अर्पण करतो. हे बाळ गणेशा, मी माझ्याकडे सहस्रार अर्पण करतो. माझ्या पोटातला इंजेक्शन नाही. मला खूप त्रास होत आहे देव. खूप त्रास होत आहे. हे गौरीपुत्र गणेशा, तुम्हाला माझे प्रणाम. हे देवा, तुम्ही आज आम्हा सर्व देवांमध्ये संकट दूर केले असून आम्हाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्ही सहस्रदोषी आपला सुरू अर्पण करत आहोत. याचा आपण स्वीकार करावा. निश्चितच आपला होणारा अग्निदाह शांत होईल. जशी आपली आज्ञा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे माझ्या पोटातला अग्निदाह आता शांत झाला आहे. आजपासून मला सगळ्यात प्रिय काय असेल तर तो म्हणजे दुर्वा. आजपासून जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तथास्तु. गणपती बाप्पा!